माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. तुम्ही रेडिओवर माझी मन की बात ऐकत असाल. मात्र डोक्यात विचार सुरू असतील की मुलांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. काही जणांच्या 10वी-12वीच्या परीक्षा बहुधा मार्च महिन्यातच सुरू होत आहेत. त्यामुळे तुमच्या डोक्यात देखील तेच विचार सुरू असतील आणि मी देखील तुमच्या या प्रवासात तुमच्या बरोबरीनं सहभागी होऊ इच्छितो. तुम्हाला तुमच्या मुलांच्या परीक्षेची जितकी चिंता आहे, मला देखील तेवढीच चिंता आहे. मात्र जर आपण परीक्षेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला तर आपण कदाचित चिंतामुक्त होऊ शकतो. मी गेल्या मन की बातमध्ये म्हटलं होतं की तुम्ही नरेंद्र मोदी ॲपवर तुमचे अनुभव, तुमच्या सूचना मला अवश्य पाठवा. मला या गोष्टीचा आनंद आहे की शिक्षकांनी, अतिशय यशस्वी कारकीर्द असलेल्या विद्यार्थ्यांनी, मातापित्यांनी, समाजातल्या काही हितचिंतकांनी मला भरभरून सूचना लिहून पाठवल्या आहेत. 2 गोष्टी माझ्या मनाला अतिशय भावल्या. एक म्हणजे सर्वांनी विषय समजून घेतला आणि दुसरी गोष्ट, इतक्या हजारोच्या संख्येनं सूचना आल्या की मला वाटतं बहुधा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. परंतु आपण परीक्षा हा विषय शाळेच्या परिसरापर्यंत किंवा कुटुंबापर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवला आहे. माझ्या ॲपवर ज्या सूचना आल्या आहेत त्यावरून वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरात नियमितपणे विद्यार्थ्यांच्या या विषयांवर चर्चा व्हायला हव्यात. मी आज माझ्या या मन की बातमध्ये खास करून मातापित्यांशी, परीक्षार्थींशी आणि त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधू इच्छितो. जे मी ऐकलंय, जे मी वाचलंय, जे मला सांगण्यात आलंय, त्यातल्या देखील काही गोष्टी सांगेन. मला जे काही वाटतं ते देखील यात जोडेन. मात्र मला खात्री आहे की जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत त्यांच्यासाठी माझी ही 25-30 मिनिटं खूप उपयुक्त ठरतील, हे माझं मत आहे. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी काही सांगेन त्यापूर्वी आजच्या मन की बातची सुरुवात आपण जगातल्या ख्यातनाम सलामवीराच्या साथीनं करूया का? जीवनात यशाची शिखरं पादाक्रांत करताना कोणत्या गोष्टींचा त्यांना उपयोग झाला, त्यांचे अनुभव तुम्हाला नक्की उपयुक्त ठरतील. भारताच्या तरुणांना ज्यांचा अभिमान वाटतो अशा भारतरत्न श्रीयुत सचिन तेंडुलकर यांनी एक संदेश पाठवला आहे. तो मी तुम्हाला ऐकवू इच्छितो. नमस्कार, मैं सचिन तेंदुलकर बोल रहा हूँ। मुझे पता है कि एग्ज़ाम्स कुछ ही दिनों में स्टार्ट होने वाली है। आप में से कई लोग टेंस भी रहेंगे। मेरा एक ही मैसेज है आपको कि आपसे एक्सपेक्टेशंस आपके माता-पिता करेंगे, आपके टीचर्स करेंगे, आपके बाकी के फैमिली मेंबर्स करेंगे, दोस्त करेंगे। जहाँ भी जाओगे सब पूछेंगे कि आपकी तैयारी कैसे चल रही है, कितने परसेंट आप स्कोर करोगे। यही कहना चाहूँगा मैं कि आप खुद अपने लिए कुछ टारगेट सेट कीजिएगा। किसी और के एक्सपेक्टेशन के प्रेशर में मत आइएगा। आप मेहनत ज़रूर कीजिएगा, मगर एक रियलिस्टिक अचीवेबल टारगेट खुद के लिए सेट कीजिए और वो टारगेट अचीव करने के लिए कोशिश करना। मैं जब क्रिकेट खेलता था तो मेरे से भी बहुत सारे एक्सपेक्टेशंस होते थे। पिछले 24 साल में कई सारे कठिन मोमेंट्स आए और कई कई बार अच्छे मोमेंट्स आए, मगर लोगों के एक्सपेक्टेशंस हमेशा रहते थे और वो बढ़ते ही गए। जैसे समय बीतता गया एक्सपेक्टेशंस भी बढ़ते ही गए। तो इसके लिए मुझे एक सॉल्यूशन फाइंड करना बहुत ज़रूरी था। तो मैंने यही सोचा कि मैं मेरे खुद के एक्सपेक्टेशंस रखूँगा और खुद के टारगेट्स सेट करूँगा। अगर वो मेरे खुद के टारगेट्स मैं सेट कर रहा हूँ और वो अचीव कर पा रहा हूँ तो मैं ज़रूर कुछ ना कुछ अच्छी चीज़ देश के लिए कर पा रहा हूँ। और वो ही टारगेट्स मैं हमेशा अचीव करने की कोशिश करता था। मेरा फोकस रहता था बॉल पे और टारगेट स्लोली स्लोली अचीव होते थे। मैं आपको यही कहूँगा कि आपकी सोच पॉजिटिव होनी बहुत ज़रूरी है।
पॉजिटिव सोच को पॉजिटिव रिजल्ट्स फॉलो करेंगे। तो आप पॉजिटिव ज़रूर रहिएगा और ऊपर वाला आपको ज़रूर अच्छे रिजल्ट्स दे, इसकी पूरी उम्मीद है। और आपको मैं बेस्ट विशेस देना चाहूँगा ये एग्ज़ाम्स के लिए। एक टेंशन फ्री जाके पेपर लिखिए और अच्छे रिजल्ट्स पाइए। गुड लक। मित्रांनो, पाहिलंत तेंडुलकर यांनी काय सांगितलं ते? अपेक्षांच्या ओझ्याखाली दबू नका. तुम्हालाच तुमचं भविष्य घडवायचं आहे. तुम्ही स्वतःच आपलं उद्दिष्ट निश्चित करा. स्वतःच आपलं लक्ष ठरवा. मुक्त मनानं, मुक्त विचारानं आणि मुक्त सामर्थ्यानं. मला खात्री आहे की सचिन यांनी दिलेला संदेश तुम्हाला उपयुक्त ठरेल. आणि ही गोष्ट खरी आहे. प्रतिस्पर्धा का? अनुस्पर्धा का नाही? आपण दुसऱ्याशी स्पर्धा करण्यात आपला वेळ का वाया दवडायचा? आपण स्वतःशी स्पर्धा का करू नये? आपण आपलेच पूर्वीचे सर्व विक्रम मोडण्याचं का ठरवू नये? तुम्ही पाहाल, तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि स्वतःचेच पूर्वीचे विक्रम जेव्हा मोडाल, तेव्हा तुम्हाला आनंदासाठी, समाधानासाठी इतर कोणाकडून अपेक्षा नसतील. एका आंतरिक समाधानाची अनुभूती येईल. मित्रांनो, परीक्षेला गुणांचा खेळ बनवू नका. कुठे पोहोचलात, किती पोहोचलात, या आकडेवारीत अडकू नका. आयुष्याला एखाद्या महान उद्दिष्टाबरोबर जोडायला हवं. एक स्वप्न उरी बाळगून चालायला हवं. संकल्प करायला हवा. या परीक्षा आपण योग्य मार्गाने जात आहोत की नाहीत याचं मूल्यमापन करतात. आपली गती योग्य आहे की नाही याचं मूल्यमापन करतात. आणि म्हणूनच स्वप्न विशाल, भव्य अशी असतील तर परीक्षा आपोआप एक आनंदोत्सव बनेल. प्रत्येक परीक्षा ही त्या महान उद्दिष्टाच्या पूर्तीचं एक पाऊल असेल. प्रत्येक यश ते महान उद्दिष्ट साध्य करण्याची किल्ली बनेल. आणि म्हणूनच यावर्षी काय होईल, या परीक्षेत काय होईल, एवढ्यापुरतं मर्यादित राहू नका. एक खूप मोठं उद्दिष्ट ठरवून मार्गक्रमण करा. आणि त्यामध्ये कधी अपेक्षेपेक्षा कमी जरी मिळालं तरी नैराश्य येणार नाही. आणखी जोर लावण्याची, आणखी ताकद लावण्याची, आणखी प्रयत्न करण्याचं बळ मिळेल. हजारो लोकांनी मला माझ्या ॲपवर मोबाईल फोनद्वारे छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत. श्रेय गुप्ता यांनी म्हटलंय की निरोगी शरीरातच निरोगी मन असतं. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाबरोबरच आपल्या तब्येतीकडेही लक्ष द्यावं, ज्यामुळे तुम्ही परीक्षेत चांगल्या प्रकारे लिहू शकाल. आता मी आज शेवटच्या दिवशी असं म्हणणार नाही की तुम्ही दंड बैठका काढणं सुरू करा आणि मग 3 किलोमीटर 5 किलोमीटर धावायला जा. मात्र एक गोष्ट खरी आहे की विशेषतः परीक्षेच्या दिवसांमध्ये तुमचा दैनंदिन कार्यक्रम कसा आहे, तसंही 365 दिवस आपला दैनंदिन कार्यक्रम आपली स्वप्न आणि संकल्पांच्या अनुसार असायला हवा. श्री प्रभाकर रेड्डी यांच्या एका मताशी मी सहमत आहे. त्यांनी खास आग्रह धरलाय की वेळेवर झोपायला हवं आणि सकाळी लवकर उठून उजळणी करायला हवी. परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र आणि अन्य गोष्टींसह वेळेपूर्वी पोहोचायला हवं. ही गोष्ट प्रभाकर रेड्डी यांनी सांगितली आहे. मी कदाचित सांगायची हिंमत केली नसती, कारण मी झोपेच्या बाबतीत थोडा उदासीन आहे. आणि माझे काही मित्र देखील माझ्याकडे तक्रार करत असतात की तुम्ही खूप कमी झोपता. ही माझ्यातली उणीव आहे. ती दूर करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करीन. मात्र मी या मताशी नक्कीच सहमत आहे. निर्धारित झोपेची वेळ, गाढ झोप हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे जितक्या आपल्या दिवसभरातल्या अन्य घडामोडी. आणि हे संभव आहे. मी नशीबवान आहे की माझी झोप कमी आहे, पण गाढ झोप लागते आणि यामुळे माझं काम चालून जातं. मात्र तुम्हाला मी आग्रह करेन, काही जणांना सवय असते झोपण्यापूर्वी फोनवर बराच वेळ गप्पा मारत असतात. त्यानंतर जर तेच विचार डोक्यात असतील तर झोप कशी लागेल? आणि जेव्हा मी झोपण्याबद्दल बोलतो तेव्हा असा विचार करू नका की मी परीक्षेसाठी झोपायला सांगतोय. गैरसमज करून घेऊ नका. परीक्षेच्या वेळी शांत मनानं तणावमुक्त अवस्थेत
परीक्षा देण्यासाठी झोपण्याबद्दल मी सांगतोय, झोपून राहायला मी सांगत नाहीये. नाहीतर असं होईल, कमी गुण मिळाले आणि आईने विचारलं की बेटा कमी गुण का मिळाले, तेव्हा म्हणाल की मोदीजींनी झोपायला सांगितलं होतं म्हणून मी झोपलो. असं नाही करणार ना? मला विश्वास आहे तुम्ही असं नाही करणार. तसंही आयुष्यात शिस्त ही यशाचा पाया मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. एक मजबूत पाया शिस्त देते. आणि जे अव्यवस्थित असतात, बेशिस्त असतात, सकाळी करायचं काम संध्याकाळी करतात, दुपारी करायचं काम रात्री उशिरा करतात, त्यांना वाटतं की काम पूर्ण झालं. मात्र त्यासाठी एवढी ऊर्जा वाया जाते आणि क्षणोक्षणी तणाव असतो. आपल्या शरीरात देखील एखादा अवयव थोडीशी कुरबुर करतो. तेव्हा तुम्हाला जाणवत असेल की संपूर्ण शरीर सहजतेने वावरत नाही. एवढंच नाही तर आपली दिनचर्या देखील विस्कळीत होते आणि म्हणूनच कोणत्याही गोष्टीला आपण क्षुल्लक मानू नये. तुम्ही बघा, तुमचं जे निश्चित ठरलेलं असतं त्यात तडजोड करण्याच्या सवयीत अडकू नका. ठरवा, करून पहा. मित्रांनो, कधी-कधी मी पाहिलंय की जे विद्यार्थी परीक्षेला जातात, दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक म्हणजे त्यांनी काय वाचलं आहे, काय शिकलं आहे, कोणत्या विषयात त्यांचं सामर्थ्य आहे, या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारे. दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, यार माहीत नाही कोणते प्रश्न येतील, माहीत नाही कसा प्रश्न येईल, माहीत नाही करू शकेन की नाही मी, पेपर अवघड असेल की सोप्पा असेल. असे दोन प्रकारचे लोक तुम्ही पाहिले असतील. पेपर कसा असेल या तणावात जे राहतात, त्यांचा त्यांच्या निकालावर नकारात्मक प्रभाव पडतो. आणि जो माझ्याकडे काय आहे या विश्वासाने जातो, तो काहीही आलं तरी त्याचा सामना करतो. ही गोष्ट माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने जर कोणी सांगू शकेल, तर तो आहे चेकमेट करण्यात जे मातब्बर आहेत आणि जगातल्या अव्वल खेळाडूंवर ज्यांनी मात केली, ते बुद्धिबळातले जगज्जेते विश्वनाथन आनंद. ते आपले अनुभव सांगतील. चला, या परीक्षेत चेकमेट करण्याची पद्धत तुम्ही त्यांच्याकडूनच शिकून घ्या. Hello, this is Vishwanathan Anand. First of all, let me start off by wishing you all the best for your exams. I will next talk a little bit about how I went to my exams and my experiences for that. I found that exams are very much like problems you face later in life. You need to be well rested, get a good night's sleep. You need to be on a full stomach. You should definitely not be hungry. And the most important thing is to stay calm. It's very, very similar to a game of chess. When you play, you don't know which problems will appear. Just like in a class, you don't know which question will appear in an exam. So if you stay calm and you're well nourished and have slept well, then you will find that your brain recalls the right answer at the right moment. So stay calm. It's very important not to put too much pressure on yourself. Don't keep your expectations too high. Just see it as a challenge. Do I remember what I was taught during the year? Can I solve these problems? At the last minute, just go over the most important things and the things you feel, the topics you feel you don't remember very well. You may also recall some incidents with the teacher or the students while you're writing an exam, and this will help you recall a lot of subject matter. If you revise the questions you find difficult, you'll find that they're fresh in your head, and when you're writing the exam, you'll be able to deal with them much better. So stay calm, get a good night's sleep. Don't be overconfident, but don't be pessimistic either. I've always found that these exams go much better than you fear before. So stay confident and all the very best to you. विश्वनाथन आनंद यांनी खरोखरच खूपच महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि तुम्ही देखील त्यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतल्या सामन्यांमध्ये पाहिलं असेल. किती शांत चित्ताने ते बसलेले असतात आणि किती ध्यानस्थ असतात. तुम्ही पाहिलं असेल त्यांची नजर देखील इकडे तिकडे फिरत नाही. आपण कधी ऐकली असेल अर्जुनाच्या जीवनातली गोष्ट, पक्षाच्या डोळ्यावर कशी त्याची नजर होती. अगदी त्याच प्रकारे विश्वनाथन यांना जेव्हा खेळताना आपण पाहतो, तेव्हा त्यांची नजर देखील मोठ्या लक्ष्यावर केंद्रित असते आणि ती आंतरिक शांतीची अभिव्यक्ती असते. ही गोष्ट खरी आहे की कुणी सांगितलं म्हणून आंतरिक शांती येईल हे सांगणं तर कठीण आहे, मात्र प्रयत्न करायला हवेत. हसत हसत का करू नये.
तुम्ही पाहाल, तुम्ही हसतमुख राहाल, खळखळून हसत राहाल, तेव्हा परीक्षेच्या दिवसात देखील आपोआप शांतता येणं सुरू होईल. तुम्ही मित्रांशी गप्पा मारत नाही आहात, एकटे चालला आहात, उदास उदास चालला आहात, शेवटच्या क्षणी अनेक पुस्तकं वाचत आहात. अशा वेळी मग मन शांत असूच शकणार नाही. हसा, मन मुराद हसत राहा. मित्रांबरोबर विनोद करा. तुम्ही पाहाल शांततेचं वातावरण आपोआप निर्माण होईल. मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट समजावून सांगायची आहे. तुम्ही कल्पना करा की एका तलावाच्या काठी तुम्ही उभे आहात आणि खाली खूप सुंदर गोष्टी दिसत आहेत. आणि अचानक कोणीतरी पाण्यात दगड मारला आणि पाण्यावर तरंग निर्माण झाले. तर खाली जे विहंगम दृश्य दिसत होतं ते दिसेल का? जर पाणी शांत असेल तर वस्तू कितीही खोल असल्या तरी दिसतात. मात्र जर पाणी अशांत असेल तर त्याखालील काहीही दिसणार नाही. तुमच्या अंतरंगात खूप काही साचलेलं आहे. वर्षभराच्या मेहनतीचं भांडार भरलेलं आहे. मात्र मन जर अशांत असेल तर तो खजिना तुम्ही सुद्धा शोधू शकणार नाही. जर मन शांत राहिलं तर तुमचा खजिना आपोआप तुमच्या समोर येईल आणि तुमची परीक्षा अगदी सुकर होईल. मी माझ्या बाबतीतली एक गोष्ट सांगू. मी कधीकधी एखादं व्याख्यान ऐकायला जातो किंवा माझ्या सरकारमध्ये देखील अनेक असे विषय आहेत ज्याबद्दल मला माहिती नाही आणि मला खूप एकाग्र चित्ताने ते ऐकावं लागतं. कधीकधी जास्त एकाग्र चित्ताने समजण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मनात एक प्रकारचा तणाव जाणवतो. मग मला वाटतं नाही नाही नाही, थोडं शांत बसूया, मग मला बरं वाटेल. तर मग मी स्वतःच एक तंत्र विकसित केलं आहे. खूप दीर्घ श्वसन करतो, श्वास घेतो, 3 वेळा 5 वेळा दीर्घ श्वास घेतो. ह्यामध्ये 30 सेकंद 40 सेकंद 50 सेकंद जातात. मात्र त्यानंतर माझं मन एकदम शांत होतं आणि अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी तयार होतं. होऊ शकतं हा माझा अनुभव असेल, तुम्हालाही याचा लाभ होईल. रजत अग्रवाल यांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे. त्यांनी माझ्या ॲपवर लिहिलं आहे की आपण दररोज कमीत कमी अर्धा तास मित्रांबरोबर, कुटुंबियांबरोबर निवांत वेळ घालवावा, गप्पा माराव्यात. खूप महत्त्वाची गोष्ट रजत यांनी सांगितली आहे. कारण बऱ्याचदा आपण पाहतो की आपण जेव्हा परीक्षा देऊन येतो तेव्हा मोजायला बसतो, किती बरोबर आले, किती चूक आले. जर घरी आईवडील देखील शिकलेले असतील आणि त्यात देखील आईवडील शिक्षक असतील तर मग संपूर्ण पेपर पुन्हा सोडवायला लावतात. सांग, तू काय लिहिलंस, काय झालं, सर्वस्व पणाला लावतात. बघ, तुला 40 मिळतील की 80 मिळतील, 90 मिळतील. तुमचा मेंदू जी परीक्षा झाली त्यातच अडकलेला राहतो. आणि तुम्ही सुद्धा काय करता, मित्रांना फोनवर विचारता, अरे मित्रा त्यात तू काय लिहिलंस, ए मित्रा तुला कसा गेला पेपर, अच्छा तुला काय वाटलं, अरे माझा तर गोंधळ झाला, मी तर चूक केली, मला हे माहीत होतं पण मला आठवलं नाही. आपण त्यातच अडकून पडतो. मित्रांनो, असं करू नका. परीक्षेच्या वेळी जे झालं ते झालं. कुटुंबाबरोबर अन्य विषयांवर गप्पा मारा, जुन्या मौज मस्तीच्या आठवणी ताज्या करा. आई वडिलांबरोबर कुठे फिरायला गेला असाल तर तिथली दृश्य आठवा. यातून बाहेर पडून अर्धा तास घालवा. रजत यांचा मुद्दा खरोखरच समजून घेण्यासारखा आहे. मित्रांनो, मी काय तुम्हाला शांतीबद्दल सांगणार. आज तुम्ही परीक्षा देण्यापूर्वी एका अशा व्यक्तीनं तुमच्यासाठी संदेश पाठवलाय जे मूळ शिक्षक आहेत आणि आज एक प्रकारे संस्कार शिक्षक बनले आहेत. रामचरितमानस आजच्या संदर्भात त्याची व्याख्या करत करत ते देशभरात आणि जगभरात ही संस्कार सरिता पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पूज्य मुरारी बापू यांनी देखील विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची सूचना पाठवली आहे. आणि ते तर शिक्षक देखील आहेत, विचारवंत देखील आहेत आणि म्हणूनच त्यांच्या बोलण्यात दोन्हींचा मेळ आहे. मैं मुरारी बापू बोल रहा हूँ। मैं विद्यार्थी भाई बहनों को यही कहना चाहता हूँ कि परीक्षा के समय में मन पर कोई भी बोझ रखे बिना और बुद्धि का एक स्पष्ट निर्णय करके और चित्त को एकाग्र करके आप परीक्षा में बैठिए और जो स्थिति आए उसका स्वीकार कर लीजिए। मेरा अनुभव है कि परिस्थिति को स्वीकार करने से बहुत हम प्रसन्न रह सकते हैं और खुश रह सकते हैं। आपकी परीक्षा में आप निर्भर और प्रसन्न चित्त से आगे बढ़े तो जरूर सफलता मिलेगी। और यदि सफलता न भी मिली तो भी फेल होने की ग्लानि नहीं होगी और सफल होने का गर्व नहीं होगा। एक शेर कहकर मैं मेरा संदेश और शुभकामना देता हूँ कि लाजिम नहीं कि हर कोई हो कामयाब ही, जीना भी सीखिए नाकामियों के साथ। हमारे आदरणीय प्रधानमंत्री का ये जो मन की बात का कार्यक्रम है उसको मैं
शुभकामना. धन्यवाद. पूज्य मुरारी बापू यांचा मी देखील आभारी आहे. त्यांनी आपल्या सर्वांना खूप छान संदेश दिलाय. मित्रांनो, आज आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मी पाहतोय की यावेळी मला जे लोकांनी अनुभव सांगितले आहेत त्यामध्ये योगबाबत नक्कीच चर्चा केलेली आहे. आणि माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की सध्या मी जगभरात ज्या कुणाला भेटतो, थोडा वेळ का असेना कुणी ना कुणी योगाबाबत थोडंसं बोलतोच. मग ती जगातल्या कुठल्याही देशातील व्यक्ती असो, भारतातली कोणतीही व्यक्ती असो. मला बरं वाटतं की योगाबाबत इतकं आकर्षण निर्माण झालेलं आहे, इतकी जिज्ञासा निर्माण झाली. आणि बघा, अनेक जणांनी मला माझ्या मोबाईल ॲपवर श्री अतानु मंडल, श्री कुणाल गुप्ता, श्री सुशांत कुमार, श्री के जी आनंद, श्री अभिजित कुलकर्णी अशा अगणित लोकांनी योग साधनेचा उल्लेख केलाय, योगावर भर दिलाय. असो मित्रांनो, मी जर आजच तुम्हाला सांगितलं की उद्या सकाळपासून योग करणं सुरू करा, तर तो तुमच्यावर अन्याय होईल. मात्र जे योग करतात त्यांनी परीक्षा आहे म्हणून आज योग नको असं करू नये. करत असाल तर करा. मात्र ही गोष्ट खरी आहे की विद्यार्थी दशेत असो किंवा आयुष्याच्या उत्तरार्धात असो, अंतर्मनाच्या विकास यात्रेत योग ही एक गुरुकिल्ली आहे. अतिशय सोपी अशी किल्ली आहे. तुम्ही नक्की याकडे लक्ष द्या. हो, जर तुम्ही तुमच्या आसपास एखादा योगाचा जाणकार असेल, त्याला विचारलं तर परीक्षेच्या दिवसात आधी योग केलेला नसला तरी देखील 2-4 गोष्टी अशा सांगेल ज्या तुम्ही अगदी 2-4-5 मिनिटांमध्ये करू शकता. बघा, तुम्ही करू शकलात तर. हो, माझा यावर खूप विश्वास आहे. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला परीक्षा केंद्रावर जायची खूप घाई असते. लवकरात लवकर आपल्या जागेवर बसण्याची इच्छा असते. मात्र अशा गोष्टी घाईत का कराव्यात? आपल्या संपूर्ण दिवसाच्या वेळेचं असं व्यवस्थापन का करू नये की कुठे वाहतूक कोंडीमध्ये जरी अडकलात तरी वेळेत आपण पोहोचू शकू? नाहीतर अशा गोष्टी एक नवीन तणाव निर्माण करतात. आणखी एक गोष्ट, आपल्याला जेवढा वेळ देण्यात आला आहे त्यामध्ये जी प्रश्नपत्रिका आहे, ज्या सूचना आहेत, आपल्याला कधी कधी वाटतं की त्या आपला वेळ खातील. असं नाही आहे मित्रांनो. तुम्ही त्या सूचना बारकाईनं वाचा. 2 मिनटं, 3 मिनटं, 5 मिनटं जातील, काही नुकसान होणार नाही. मात्र यामुळे परीक्षेत काय करायचं आहे यामध्ये गोंधळ उडणार नाही आणि नंतर पश्चाताप होणार नाही. आणि मी पाहिलं आहे की कधीकधी प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर समजतं की नवीन स्वरूप आहे. मात्र सूचना वाचलेल्या असतील तर आपण स्वतःला व्यवस्थित जुळवून घेऊ शकतो की ठीक आहे, चला मग असंच आपल्याला जायचं आहे. आणि मी तुम्हाला विनंती करेन की भले तुमची 5 मिनटं यात जातील, मात्र हे जरूर करा. श्रीयुत यश नागर यांनी माझ्या मोबाईल ॲपवर लिहिलंय की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा प्रश्नपत्रिका वाचली तेव्हा त्यांना ती खूप कठीण वाटली. मात्र तीच प्रश्नपत्रिका पुन्हा एकदा आत्मविश्वासाने वाचली की आता हीच प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहे, कोणतेही नवीन प्रश्न येणार नाहीत, मला हेच प्रश्न सोडवायचे आहेत. आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा विचार करू लागलो, म्हणजे त्यांनी लिहिलंय की इतक्या सोप्या पद्धतीनं ती प्रश्नपत्रिका त्यांना समजली. पहिल्यांदा वाचली तेव्हा वाटलं की हे मला येत नाही. मात्र तेच पुन्हा वाचलं तेव्हा माझ्या ध्यानात आलं की नाही नाही नाही, प्रश्न दुसऱ्या पद्धतीनं विचारलाय. मात्र हे तेच आहे जे मला माहिती आहे. प्रश्न समजून घेणं हे खूप आवश्यक असतं. प्रश्न समजून न घेतल्यामुळे कधीकधी प्रश्न कठीण वाटतो. मी यश नागर यांच्या या सूचनेवर भर देतो की तुम्ही प्रश्न 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा, 4 वेळा वाचा आणि जे तुम्हाला माहीत आहे त्याच्याशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पाहाल तो प्रश्न लिहिण्यापूर्वीच सोप्पा होईल. माझ्यासाठी आज आनंदाची गोष्ट आहे की भारतरत्न आणि आपले सन्माननीय शास्त्रज्ञ CNR राव यांनी धैर्यावर भर दिला आहे. अत्यंत कमी शब्दात मात्र खूप छान संदेश त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला आहे. चला राव साहेबांचा संदेश ऐकूया. Professor C.N.R. Rao from Bangalore. I fully realize that examinations cause anxiety, that too competitive examinations. Do not worry, do your best. That's what I tell all my young friends. At the same time, remember that there are many opportunities in this country. Decide what you want to do in life and don't give it up. You will succeed. Do not forget that you are a child of the universe. You have a right to be here like the trees and the mountains. All you need is doggedness, dedication and tenacity.
With these qualities, you will succeed in all examinations and all other endeavors. I wish you luck in anything you want to do. पाहिलं एका शास्त्रज्ञाची सांगण्याची पद्धत कशी असते ते. जी गोष्ट सांगायला मला अर्धा तास लागतो तीच गोष्ट ते 3 मिनिटात सांगतात. हीच तर विज्ञानाची ताकद आहे आणि हीच तर वैज्ञानिक मनाची ताकद आहे. मी रावसाहेब यांचा खूप आभारी आहे. त्यांनी देशातल्या मुलांना प्रेरित केलं. त्यांनी जी गोष्ट सांगितली दृढनिश्चय, निष्ठा, तप याच गोष्टी आहेत. डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिलिजन्स. लढत राहा मित्रांनो, लढत राहा. जर तुम्ही लढत राहिलात तर भीतीला देखील भय वाटेल. आणखीन चांगली कामगिरी बजावण्यासाठी सोनेरी भविष्यकाळ तुमची प्रतीक्षा करत आहे. आता माझ्या मोबाईल ॲपवर रुचिका डाबस यांनी त्यांचा परीक्षेतला अनुभव सांगितलाय. त्या म्हणतात की त्यांच्या कुटुंबात परीक्षेच्या वेळी एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. आणि ही चर्चा त्यांच्या मित्रपरिवारांमध्ये देखील होते. सगळीकडे सकारात्मक वातावरण. ही गोष्ट खरी आहे. जसं सचिन यांनी सांगितलं, सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक विचार सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. कधीकधी अनेक गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला प्रेरणा देतात. आणि असं समजू नका की या सर्व विद्यार्थ्यांनाच प्रेरणा देतात. आयुष्यातल्या कोणत्याही वळणावर तुम्ही असाल, उत्तम उदाहरण, सत्य घटना खूप मोठी प्रेरणा देखील देतात आणि खूप मोठी ताकद देखील देतात. आणि संकटसमयी नवीन मार्ग देखील दाखवतात. आपण सर्वांनी आपल्या अभ्यासक्रमात विजेवर चालणाऱ्या दिव्याचे जनक थॉमस अल्वा एडिसन यांच्याबाबत वाचलंय. मात्र मित्रांनो, कधी विचार केलाय का की यासाठी त्यांनी किती वर्ष खर्च केली? किती वेळा अपयश आलं, किती वेळ गेला, किती पैसे गेले? अपयश आल्यावर किती नैराश्य आलं असेल. परंतु आज ती वीज, तो दिवा आपलं आयुष्य उजळून टाकत आहे. यालाच तर म्हणतात की अपयशातच यशाची संधी दडलेली असते. श्रीनिवास रामानुजन यांना कोण ओळखत नाही. आधुनिक काळातल्या महान गणित विचारवंतांमधलं एक नाव. भारतीय गणितज्ञ. तुम्हाला माहीत असेल त्यांचं शिक्षण गणित विषयात झालंच नव्हतं. कोणतंही विशेष प्रशिक्षण देखील झालेलं नव्हतं. मात्र तरीही त्यांनी गणितीय विश्लेषण, नंबर थिअरी यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. अत्यंत कष्टप्रद जीवन, हलाखीचं आयुष्य, तरीही ते जगाला खूप काही देऊन गेले. यश कुणालाही कधीही मिळू शकतं याचं उत्तम उदाहरण आहे J.K. रोलिंग. हॅरी पॉटर मालिका आज जगभरात लोकप्रिय आहे. मात्र सुरुवातीला असं नव्हतं. त्यांना किती समस्यांना सामोरं जावं लागलं होतं, किती अपयश आलं होतं. रोलिंग यांनी स्वतः म्हटलंय की संकटाच्या काळात त्या सर्व ऊर्जा त्यांच्या आवडीच्या कामात वापरायच्या. आजकाल परीक्षा ही केवळ विद्यार्थ्याचीच परीक्षा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची आणि संपूर्ण शाळेची, शिक्षकांची, सर्वांची असते. मात्र पालक आणि शिक्षकांच्या मदत यंत्रणेशिवाय एकटा विद्यार्थी अशी स्थिती चांगली नाही. शिक्षक असोत, पालक असोत, ज्येष्ठ विद्यार्थी असोत, या सर्वांनी एकत्र येऊन एक टीम बनून, युनिट बनून एकाच विचारासह योजनाबद्ध पद्धतीने मार्गक्रमणा केली तर परीक्षा सोपी होईल. श्रीयुत केशव वैष्णव यांनी माझ्या ॲपवर लिहिलंय. म्हणजे त्यांनी तक्रार केली आहे की पालकांनी आपल्या मुलांवर जास्त गुण मिळवण्यासाठी कधीही दबाव टाकू नये. केवळ तयारी करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं. ते तणावमुक्त राहतील याची काळजी घ्यावी. विजय जिंदल लिहितात, मुलांवर आपल्या अपेक्षांचं ओझं लादू नये. जितकं शक्य होईल तेवढा त्यांचा उत्साह वाढवावा. विश्वास कायम राखण्यासाठी सहकार्य करावं. ही गोष्ट बरोबर आहे. मी आज पालकांना अधिक काही सांगू इच्छित नाही. कृपा करून दबाव टाकू नका. जर तो आपल्या एखाद्या मित्राशी बोलत असेल तर त्याला रोखू नका. हलकं फुलकं वातावरण निर्माण करा. सकारात्मक वातावरण तयार करा. बघा, तुमचा मुलगा असो वा मुलगी, किती आत्मविश्वास येईल त्याच्यात. तुम्हालाही तो आत्मविश्वास दिसेल. मित्रांनो, एक गोष्ट निश्चित, विशेषतः तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो, आपलं सर्वांचं आयुष्य आपल्या जुन्या पिढ्यांपेक्षा खूप बदललेलं आहे.
प्रत्येक क्षणाला नाविन्यपूर्ण नवं तंत्रज्ञान, विज्ञानाची नवी रंगरूपं पाहायला मिळत आहेत. आणि आपण त्याचा केवळ लाभ घेत आहोत असं नाही, आपल्यालाही त्याच्याशी जोडून घ्यायला आवडतं. आपण देखील विज्ञानाच्या वेगानं पुढे जाऊ इच्छितो. मित्रांनो, मी आज हे अशासाठी सांगतोय की आज राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन, देशाचा विज्ञान महोत्सव. दरवर्षी 28 फेब्रुवारी या दिवशी आपण साजरा करतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी सर C.V. रमण यांनी रमण इफेक्ट या शोधाची घोषणा केली. हाच तो शोध होता ज्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि म्हणूनच 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. जिज्ञासा ही विज्ञानाची जननी आहे. प्रत्येक मनात वैज्ञानिक विचार असावेत, विज्ञानाप्रती आकर्षण असावं आणि प्रत्येक पिढीला नाविन्यपूर्णतेवर भर द्यायचा असतो. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय नाविन्यता शक्य नाही. आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशभरात नाविन्यतेला बळ मिळावं. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या साऱ्या गोष्टी आपल्या विकास यात्रेचे अविभाज्य घटक बनायला हवेत. आणि यावर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे मेक इन इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इनोव्हेशन्स. सर C.V. रमण यांना मी वंदन करतो आणि तुम्हा सर्वांना विज्ञानात स्वारस्य वाढवण्याची विनंती करतो. मित्रांनो, कधीकधी यश खूप उशिरा मिळतं आणि जेव्हा यश मिळतं तेव्हा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो. तुम्ही परीक्षेत बहुधा खूप व्यस्त असाल, त्यामुळे बहुधा होऊ शकतं अनेक बातम्यांची तुमच्या मनानं दखल घेतली नसेल. मात्र मी देशबांधवांसाठी देखील या गोष्टीचा पुनरुच्चार करतोय. तुम्ही गेल्या काही दिवसात ऐकलं असेल की विज्ञान जगतात एक खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण शोध लागला आहे. जगातल्या शास्त्रज्ञांनी परिश्रम केले, पिढ्या येत गेल्या, काही ना काही करत गेल्या आणि जवळपास 100 वर्षांनंतर यश प्राप्त झालं आहे. आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांनंतर गुरुत्वीय लहरींचा शोध लागला. हे विज्ञानाचे खूप मोठं यश आहे. हा शोध मागच्या पिढीतले आपले महान वैज्ञानिक आइन्स्टाईन यांचा सिद्धांतच केवळ प्रमाणित करत नाही, तर भौतिकशास्त्रासाठी सुद्धा महान शोध मानला जातो. संपूर्ण मानवजातीसाठी, संपूर्ण जगासाठी महत्त्वपूर्ण अशी ही गोष्ट आहे. मात्र एक भारतीय या नात्याने आपल्याला सर्वांना आनंद वाटत आहे की या संपूर्ण शोध प्रक्रियेमध्ये आपल्या देशाचे सुपुत्र, आपल्या देशाचे हुशार वैज्ञानिक देखील सहभागी झाले होते. त्यांचं देखील योगदान आहे. मी त्या सर्व वैज्ञानिकांना हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. भविष्यात देखील हा शोध पुढे नेण्यासाठी आपले वैज्ञानिक प्रयत्नरत राहतील. आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये भारत देखील सहभागी होईल. आणि माझ्या देशबांधवांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या शोधात आणखीन यश मिळवण्यासाठी लेझर इंटरफेरोमीटर ग्रेव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी अर्थात LIGO भारतात उभारण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. जगभरात 2 ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था आहे. भारत तिसरा आहे. भारत सहभागी झाल्यावर या प्रक्रियेला आणखीन नवीन ताकद मिळेल आणि नवीन गती मिळेल. भारत जरूर आपल्या मर्यादित साधनसंपत्तीत देखील मानवजातीच्या कल्याणासाठी या महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोध प्रक्रियेमध्ये सक्रिय भागीदार बनेल. मी पुन्हा एकदा सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला एक नंबर सांगतो. उद्यापासून तुम्ही या नंबरवर मिस्ड कॉल देऊन माझी मन की बात ऐकू शकता. तुम्ही तुमच्या मातृभाषेत देखील ऐकू शकता. मिस्ड कॉल देण्यासाठी नंबर आहे 81908 81908. मी पुन्हा एकदा सांगतो 81908 81908. मित्रांनो, तुमची परीक्षा सुरू होत आहे. मला देखील उद्या परीक्षा द्यायची आहे. 125 कोटी देशबांधव माझी परीक्षा घेणार आहेत. माहिती आहे ना?
अहो, उद्या अर्थसंकल्प आहे, 29 फेब्रुवारी. हे लीप वर्ष आहे. मात्र हो, तुम्ही पाहिलं असेल, मला ऐकताना वाटलं असेल की मी किती शांत आहे, किती आत्मविश्वास आहे माझ्यात. बस, उद्या माझी परीक्षा होईल. परवापासून तुमची सुरू होईल आणि आपण सर्व यशस्वी झालो तर देश देखील यशस्वी होईल. तर मित्रांनो, तुम्हाला देखील माझ्या खूप खूप शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. यश अपयशाच्या तणावातून मुक्त होऊन मुक्त मनाने पुढे जा, मार्गक्रमण करत राहा. धन्यवाद.